वंदितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोवमं गदिं पत्ते वोच्छामि समयपाहुड विनमोऽसुधकेवली भणिदं गै इन्दिये सुकाये जोगे वेदे कसाय नाणेय संजम दंसनलेसा भविया सम्मत सन्नि आहारे गुणजीवापज्यति पाणासन्नाय मग्गणा ओयो उव ओगो वियकमसो विसंतु परुवणा भणिया झाणावियपज्जाविय जाय कुलकोडी संजु आसवे गहनादियेण भणिया कमेण 24 ठाणाणी अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांगो श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। 24 ठाणा चर्चा आपण बघतो आहे आणि त्या अंतर्गत गुणस्थान मार्गणा प्रकरणांचं सुरू आहे। गुणस्थानामध्ये 8वं अपूर्वकरण गुणस्थान बघतो आहे, जे श्रेणी चढण्यासाठी महत्वपूर्ण पहिलं पायदान म्हणू शकतो अशा प्रकारचं हे गुणस्थान आहे। आणि या गुणस्थानापासून किंवा स्वस्थान अप्रमत्त पासून हा जीव औपशमिक चारित्र किंवा क्षयिक चारित्र यासाठी उद्यम करण्यास तत्पर झालेला आहे। स्वस्थान अप्रमत्त सातिशय अप्रमत्त मध्ये त्यांनी अधःकरण रूपाचे परिणाम केले आणि नंतर अपूर्वकरण परिणाम ह्या जीवाचे संपन्न करतो आहे। असं हे 8वं गुणस्थान आपल्या वैशिष्ट्यांनी महत्वपूर्ण ठरलेलं आहे। ही वैशिष्ट्य कोणती 8व्या गुणाची तर आपण बघितलं होतं, या ठिकाणी जीवाला पृथक्त्व वितर्क विचार नावाचं शुक्ल ध्यान, पहिला शुक्ल ध्यानाचा प्रकार इथे दिसतो आहे। हे गुणस्थान नक्की त्या ठिकाणी चतुर्थ काळातील मुनिराजांना संपन्न होणार आहे, कारण यासाठी शेवटची 3 संवहन त्या गरजेचे आहे आणि म्हणून हे संवहन त्याच कालामध्ये संपन्न होईल। करणाचे जे दशकरण प्रकार असतात कर्माचे, कर्माच्या दशकरणामध्ये आता उपशमकरण, निधत्तीकरण आणि निकाचितकरण हे 3 करण परिणाम जीवाचे इथे बंद झालेले आहे आणि आजतागायत पर्यंत जे कर्म उदीर्णा होणार नव्हती या कर्माची पण उदीर्णा होऊ शकणार आहे। संक्रमण आणि उदीर्णा पण होऊ शकणार आहे, म्हणजे निधत्तीकरण पण बंद झालं, त्यामुळे हेही कर्म आता अशा जातीचं राहणार नाही किंवा उदीर्णा, संक्रमण, उत्कर्षण आणि अपकर्षण या 4ही प्रकारचे असे कर्मामध्ये कुठेही असं हटाग्रहाने एकाच ठिकाणी टिकून राहणं असं कर्मामध्ये देखील आता होणं नाही। अशा तऱ्हेच्या या कर्मांमध्ये देखील फरक पडलेला आहे। सत्व आपण या ठिकाणी बघितलेलं होतं, 2 तऱ्हेनी सत्व बघितलं होतं, एक तर औपशमिक सम्यक्त्व आणि मग तो चारित्र पण औपशमिक करणार आहे। त्याच्या दृष्टीतून सत्व होतं फक्त नरक आयु, तिर्यंचे आयु, 2 आयु कमी आणि 4 अनंतानुबंधी कमी, अशा 6 प्रकृती एवढ्याच त्याच्या सत्वातून कमी असणार आहे औपशमिक चारित्र वाल्याच्या। आणि क्षयिक चारित्र वाल्याच्या त्याच्या सोबत 3 दर्शन मोहनीयाच्या ही कर्म प्रकृती कमी असणार आहे, जो औपशमिक चारित्रांनी चढणार आहे। आणि जर तो क्षपक श्रेणी आरोहण करणार असेल तर त्याला देवायुचं देखील सत्व नसावं लागतं। एकच सत्वात मनुष्यायु जी भुज्यमान आहे तेवढीच फक्त त्या ठिकाणी असणार आहे। अशा तऱ्हेने सत्व आपण बघितलं, सत्व विच्छुत्ती कितीची आहे तर इथे या गुणस्थानात सत्व विच्छुत्ती नाही। नंतर आपण आवश्यकांकडे वळलेलं होतं। पहिलं आवश्यक सांगितलं होतं स्थिती कांडक घात, म्हणजे कांडक रूपाने सत्तेमध्ये जे काही कर्म आहे त्या कर्माची स्थिती अंतर्मुहूर्तात
विशिष्ट टार्गेटनी कमी करणं. विशिष्ट ठरवलं त्यांनी की एवढी स्थिती कमी करायची आणि त्या सगळ्यामधले जे कर्म परमाणू खाली अपकर्षित केले आणि शेवटी बहुभाग अपकर्षित करून तिथली संपूर्णतः स्थिती संपवली. याला म्हटलेलं आहे स्थिती कांडक घात. स्थिती कांडक घातासाठी जर आम्हाला थोडासा स्थूल रूपाने दृष्टांत पाहायचा असेल तर आपण मनामध्ये कल्पना करा, एखादी 11 मजली बिल्डिंग आहे आणि या 11 मजली बिल्डिंग मधला आम्हाला वरचा मजला त्या ठिकाणी पाडायचा आहे. तर पाडायचं आहे तर पहिल्यांदा हळूहळू पाडायला सुरुवात केलेली आहे आणि ते सगळं मटेरियल त्या ठिकाणाहून नष्ट केलं आणि नंतर जे काही शेवटच्या दणका असा काही दिला की सगळंच्या सगळं आता त्या ठिकाणचं संपून गेलं आणि ते पूर्ण प्लेन रूपाचं झालं. म्हणजे एक मजला त्या ठिकाणी गायब झाला. त्याप्रमाणे ही जी कर्माची स्थिती आहे ही वरची स्थिती म्हणजे उत्कृष्ट स्थिती होती. या स्थितीमधले हळूहळू हळूहळू काही परमाणू खाली अपकर्षित करून वरची स्थिती पहिल्यांदा क्षीण केली आणि शेवटच्या दणक्यामध्ये जेवढे काही जे कर्म परमाणू होते त्या सर्व कर्म परमाणूंना अपकर्षित केलं आणि वरची स्थिती त्या ठिकाणी पूर्णतः संपवून टाकली. आणि एवढा एक कांडक करायला ह्या जीवाला एक अंतर्मुहूर्ताचा काळ त्या ठिकाणी लागतो. छोटा मोठा असा अंतर्मुहूर्त या ठिकाणी असतो. म्हणजे कांडक घात कधीही एका समयात घडत नाही. तर असंख्य समयांची आवली आणि असा आवलीचा प्लस एक समय एवढ्या काळामध्ये एक त्या ठिकाणी कांडक घात हा जीव करतो आणि स्थिती पूर्णतः कमी करतो. असे हे कांडक घात सहस्त्र कांडक या अपूर्वकरण कालामध्ये घडणार आहे. हे झालं स्थिती कांडक घात अपूर्वकरणाचं पहिलं कार्य. दुसरं कार्य आहे अनुभाग कांडक घात. स्थिती कांडक घात आणि अनुभाग कांडक घात. स्थिती कांडक घातामध्ये स्थिती कमी केली आणि अनुभाग कांडक घातामध्ये हा जो अप्रशस्त प्रकृतींचा अनुभाग आहे, अप्रशस्त प्रकृतींचा म्हणजे पाप प्रकृतींचा जो अनुभाग आहे हा अनुभाग कमी केला. कधीही जीवाचे परिणाम विशुद्ध होतात आहे आणि पुण्य प्रकृतीचा अनुभाग कमी होईल असं होत नाही. पुण्य प्रकृतीचा अनुभाग वाढणार आहे. स्थिती बंधापसरणमध्ये पाप प्रकृती आणि पुण्य प्रकृती दोहोंचीही स्थिती तो कमी करतो बंधापसरणामध्ये. किंवा कांडक घातामध्ये देखील तो कांडक करेल तर सगळ्याचा करेल. म्हणजे आयु सोडून बाकीच्या कर्म प्रकृतींचा कांडक घात करेल. पण अनुभाग कांडकाचं वैशिष्ट्य हे आहे की तिथे पाप प्रकृतींचा म्हणजे अप्रशस्त प्रकृतींमध्येच अनुभाग कांडक घात होणार आहे. उलट प्रशस्त प्रकृतींचा अनुभाग हा वाढणार आहे. म्हणजे कांडक रूपाने हा अनुभाग कमी करणं. आणि यासाठी जे आपण दृष्टांत पाहतो ते अनुभागासाठी दृष्टांत पाहतो 3 रूपाचे. एक तर पुण्य प्रकृतीचा अनुभाग पाहतो जो गूळ साखर खडीसाखर अमृत रूपाचा आहे आणि हा अघाती कर्मातच आहे. दुसरा अघाती कर्माचा पाप प्रकृतीचा अनुभाग बघतो तो निंब कांजी विष हलाहल रूपाचा बघतो. आणि इकडे घाती कर्मामध्ये जो अनुभाग बघतो तो लता दारू अस्थि आणि शैल रूपाचा बघतो. अशा तऱ्हेने आता हे दोनच वरचे म्हणजे घाती कर्माचा पाप प्रकृतीचा आणि अघाती कर्मातल्या पाप प्रकृतींचा हा अनुभाग याच्यामध्ये जे काही हलाहल रूपाचे अघातीमध्ये अनुभाग असेल या अनुभागाला तो कमी करतो. हलाहल रूपाचा राहत नाही, नंतर विषरूपाचा राहत नाही, निंब कांजी रूपाचा अनुभाग संपन्न करतो. आणि इकडे दारू शैल दारू म्हणजे शैल अस्थि दारू लता, तर अस्थि लता दारू अस्थि आणि शैल, तर शैल आणि अस्थि रूपाचा न राहता दारू आणि लता रूप तो अनुभाग करतो. म्हणजे अनुभागामध्ये देखील
कमी झालेली आहे. स्थिती कमी झाली तर अनुभाग कमी होणारच आहे, हे तर आहेच आहे. पण त्याही ठिकाणी स्थिती कमी न होता सुद्धा तिथल्या अनुभागांमध्ये अशा प्रकारचं द्विस्थानगत अनुभाग तो करतो. हा अनुभाग कांडक. म्हणजे अनुभागाची जी शक्ती आहे ही कांडक रूपाने, म्हणजे नंतरचा जो अनुभाग आहे तीव्र रूपाचा, त्याला समूह नष्ट करतो आणि तिथे तो अनुभाग राहणार नाही. अशा प्रकारे कांडक रूपाने तो अनुभाग त्यांनी कमी केलेला आहे. वरचे कर्म जेव्हा खाली आले तेव्हा ऑटोमॅटिकली अनुभाग कमी होतोच होतो, हा तर प्रश्नच नाही आहे. हे तर स्थितिकांडक घात झाल्यावर झालंच आहे. पण त्याही ठिकाणी जे सत्तेमध्ये कर्म आहे त्याचाही अनुभाग आता कमी झालेला आहे. आणि परत एक लक्षात ठेवायचं, सांगताना आपण कर्मकांडची भाषा अशी राहील की वरचे परमाणू खाली येतात किंवा त्यामध्ये संक्रमण घडतं, म्हणजे बदल घडतो, अनुभाग त्याचा कमी होतो. याचा अर्थ कर्म परमाणू ऍज इट इज जिथल्या तिथेच राहतात. कर्म परमाणूंमध्ये काही ते आपली जागा सोडून दुसरीकडे जातात अशा प्रकारचं त्या ठिकाणी काहीही होत नाही. कर्म परमाणू जिथे आहे तिथेच राहतात. परंतु त्या कर्म परमाणूंची जी काही फलदान शक्ती आहे, जी काही स्थिती आहे, ती स्थितीत मात्र कमी अधिकता होते. स्थिती वाढते म्हणून कर्म परमाणू वर जातील, क्यू मध्ये उभे आहे असं काहीही नाही आहे. कर्म कुठे आहे असं जर कोणी विचारलं आपल्याला तर कर्म आमच्या संपूर्ण आत्मप्रदेशावर व्यापून आहे. जसं आम्ही दिवाळीमध्ये फेणी करतो तर आम्ही जो साठा लावतो तो जसा पूर्ण रव्याला त्या ठिकाणी समसमान रूपाने वाटून टाकतो, सुरीने व्यवस्थित करतो, जणू काही तशा प्रमाणे आमचे हे कर्म परमाणू अशा आत्मप्रदेशावर त्या ठिकाणी समान रूपाने म्हणा अशा प्रकारे अवस्थित आहे. आता होतं काय की एखाद्या कर्म परमाणूची जेव्हा स्थिती संपते तिथेच तो उदयात येऊन कर्म निर्जरित होतो. म्हणजे त्याची जी कर्मरूप शक्ती होती ही कर्मरूप शक्ती निघून जाते. त्याला स्थिती त्याची कमी झाली म्हणजे पहिल्यांदा तो जास्त काळ जीवाजवळ संबद्ध राहणार होता, तो आता कमी काळामध्ये कर्माण वर्गणा रूप होऊन जाणार आहे. अशा प्रकारे फक्त त्याची पोझिशन म्हणजे अशा या दृष्टीने त्याची बदललेली आहे. त्यामध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेले किंवा त्यांचा लाईन आहे बा, त्या लाईन मध्ये दाखवायसाठी तसं दाखवल्या जातं की असे कर्म परमाणू आहे, वर जास्त कर्म, वर असे कर्म परमाणू कमी आहे, फलदान शक्ती जास्त आहे, हे उदाहरणासाठी सांगितल्या जातं. पण उदाहरण पूर्णतः लागू होत नाही. उदाहरणाच्या माध्यमातून त्याची व्याप्ती समजून घ्यायची आहे, पण प्रत्यक्षात ते काय आहे हेही आम्हाला समजायचं आहे. जसं आपण अपूर्वकरणाचं म्हटलं की अपूर्वकरणाचा काळ किती आहे बा, या गुणस्थानाचा अपूर्वकरणाचा काल किती आहे. आणि जर आम्ही उदाहरणच डोक्यामध्ये फिट ठेवलं तर आम्ही काय सांगू की 8 समयाचा काल आहे अपूर्वकरणाचा. 8 समयाचा काल आहे का? हे 8 समयाचा काल नाही आहे. हे आम्ही उदाहरणासाठी समजण्यासाठी तो आकडा धरलेला आहे. आणि रियल जर आम्ही त्याचा काळ बघितला तर तो आहे अंतर्मुहूर्त. आणि अंतर्मुहूर्त म्हणजे आवलीपेक्षा एक समय जास्त. इथून अंतर्मुहूर्ताचं काउंटिंग सुरू होणार आहे. म्हणजे जघन्य अंतर्मुहूर्त असणार आहे. एक आवली प्लस एक समय. तेव्हापासून 48 मिनिटाला एक समय कमी, एवढा जो काही काळ येईल तो सगळा अंतर्मुहूर्त आहे. म्हणून आम्ही अधःकरणाचा काळही अंतर्मुहूर्त सांगतो, अपूर्वकरणाचा काळही किती म्हटलं तर अंतर्मुहूर्त म्हणतो. पण आमच्या मनामध्ये अधःकरणाचा काळ 16 समयाचा, अपूर्वकरणाचा काळ 8 समयाचा असं येऊ नये. त्याचा काळ अंतर्मुहूर्त लावायचा, फक्त छोटा मोठा अंतर्मुहूर्त, अशा तऱ्हेने हे बघायचं आहे. असं अपूर्व अनुभाग कांडक घात देखील
याच पद्धतीने आम्हाला बघायचं आहे की ती आता पहिल्यांदा जीवाला जी फलदान शक्ती त्या कर्मामध्ये विद्यमान होती ती त्याची फलदान शक्ती आता कमी झालेली आहे. हा आहे अनुभाग कांडक घात. ज्या समयात ते कर्म उदयात येईल त्या समयात पहिल्यांदा जर त्याच्यामध्ये निंब कांजी विष हलाहल रूपाचा अनुभाग होता तर तो आता अनुभाग न राहता हलाहल विष रूपाचा तो तिथून घटला, त्याचा घात झाला आणि तो निंब कांजी रूप येऊन फल देईल. हा झाला अनुभाग कांडक घाताचा अर्थ. तिसरं प्रकरण आमचं आता या ठिकाणी आवश्यक असणार आहे गुणश्रेणी निर्जरा. गुणश्रेणी निर्जरा. निर्जरा याचा अर्थ ही अविपाक निर्जरा आहे. नवीन कर्म बांधून निघून आधीचं निघून जाणं अशी ही सविपाक निर्जरा नाही. त्यामुळे नवीन कर्मबंध न होता जुनं आहे ते निघून जाणं याला या ठिकाणी निर्जरा म्हटलेली आहे. ही निर्जरा होताना ती गुणित रूपाने निर्जरा होणार आहे. गुणित रूपाने याचा अर्थ समजा पहिल्या समयात जर 4 परमाणू आले असतील निर्जरित होऊन खाली अपकर्षित होऊन तर पुढच्या समयात 16 येणार आहे. 16ला परत गुणाकार करून तितके 32 64 अशा रूपाने ते कर्म परमाणू अपकर्षित होऊन प्रथमतः गुणश्रेणी आयामात दिले जातात. पहिल्यांदा तर अपकर्षण केल्या जातं. अपकर्षण केल्या जातं याचा अर्थ कर्माची जी अवस्था आहे त्यातले म्हणजे उत्कृष्ट वरची स्थिती त्याला म्हटलेली आहे. त्या वरच्या स्थितीत असलेलं, वरच्या स्थितीत म्हणजे कर्म आहे तिथेच आहे, परत लक्षात घ्यायचं हे तिथेच आहे, पण त्याची जी उत्कृष्ट स्थिती होती ही उत्कृष्ट स्थिती आता कमी केलेली आहे आणि कमी करून एक अशी काही त्या ठिकाणी व्यवस्था झालेली आहे की त्याच्यामध्ये आता गुणित रूपाने कर्म परमाणू येऊन मिसळणार आहे आधीच्या याच्यामध्ये. आधीचा तिथे आहेच आणि त्यामध्ये हे अपकर्षित होऊन मिसळलेले आहे. मिसळण्याची प्रक्रिया आहे, सगळं बोलण्याचं आहे. मिसळले म्हणजे तिथेच आहे ते कर्म परमाणू, पण त्यांची संख्या आता वाढलेली आहे. समय प्रबद्धच ती संख्या पण राहणार आहे, पण त्या समय प्रबद्धामध्ये कमी अधिक समय प्रबद्ध असं असणार आहे. म्हणून अशा गुणित रूपाने कर्म परमाणू हे या गुणश्रेणी आयामात दिले जातात. पहिल्यांदा तर विशिष्ट कालावधीसाठी गुणित रूपाने कर्म अपकर्षित केल्या जातं. म्हणजे पहिल्यांदा 4 समय असेल, 16 समय, 32 समय, 64 समय अशा तऱ्हेने गुणित रूपाने जसं वाढतं तशा रूपाने हे कर्म परमाणू अपकर्षित केल्या जातात. उदयावलीच्या वर हे टाकलं जातं. म्हणजे उदयावलीत तर काही टाकले नाहीये. उदयावलीत टाकले असते तर त्याला आपण उदीर्णा म्हटली असती. उदयावलीच्या वर टाकले जातात आणि म्हणून अशा तऱ्हेने त्या ठिकाणी आयाम तयार झाला. याला म्हणायचं गुणश्रेणी आयाम. जर लब्धी सारखा ग्रंथ वाचला तर याची संख्या त्यांनी नावेसारखी सांगितली, आकार नावेसारखा सांगितला की गुणित रूपाने टाकला. गुणित रूपाने टाकला म्हणजे पहिले 4 टाकला म्हणजे आकार लहान होता, मग 16 टाकले म्हणजे आकार वाढला, 32 64 अशा प्रकारे हा आकार वाढत गेला. म्हणजे नाव जशी वर वाढत जाते त्याप्रमाणे ह्या कर्म परमाणूंची संख्या वाढत जाणार आहे आणि याला म्हटलं गुणश्रेणी आयाम. आणि जशी उदयावली संपली की या गुणश्रेणी आयामातलं एक एक निषेक उदयावलीमध्ये प्रविष्ट होऊन उदयात येऊन निघून जाणार. म्हणजे जीवाचा फायदा हा झाला की गुणित रूपाने कर्म परमाणू जीवाजवळून लवकर निघून गेले हा एक फायदा झाला. आणि ज्या तीव्रतेने फळ देणार होते तेवढी तीव्रता तिथे राहिली नाही, त्याची तीव्रता कमी झाली, हा दुसरा फायदा झाला. आणि गुणित रूपाने जीवाजवळचं कर्म कमी झालं. अशा तऱ्हेने या गुणश्रेणी आयामामध्ये
प्रक्रिया घडलेली आहे. आणि गुणश्रेणी आयामामध्ये आणखी एक त्याला अंतर्निहित करणारी प्रक्रिया ही आहे की तो जास्त स्थिती असणारे कर्म परमाणू अपकर्षित करणार आहे. हे अपकर्षित करत असताना मध्ये काही काल असा असतो की ज्या ठिकाणी त्याला ते द्रव्य तो देत नाही, त्याला म्हटलेलं आहे अतिस्थापनावली. ती अतिस्थापनावली सोडून म्हणजे अंतर्मुहूर्त काल सोडून नंतर खाली ते कर्म परमाणू तो देतो, ही त्याची अशी स्थिती सत्व अनुभाग सत्व कमी करतो. आणि गुणश्रेणी निर्जरेच्या अपेक्षेने हे कर्माचं प्रदेश सत्व देखील कमी होतं. म्हणजे 3 प्रक्रिया झाली. स्थिती कांडक मध्ये स्थिती सत्व कमी झालं, अनुभाग कांडक घातामध्ये अनुभाग सत्व कमी झालं, गुणश्रेणी निर्जरेमध्ये प्रदेश सत्व कमी झालेलं आहे. प्रदेशांची संख्या आता कमी झालेली आहे म्हणून प्रदेश सत्व घटलेलं आहे. आणि चौथं आवश्यक आहे गुणसंक्रमण. अपूर्वकरणाचं चौथं आवश्यक आहे गुणसंक्रमण. म्हणजे गुणित रूपाने एक अप्रशस्त प्रकृती प्रशस्त प्रकृतीमध्ये संक्रमित होणं सजातीय मध्ये. तर असं हे सजातीय प्रकृती रूपाने होणं याला म्हटलेलं आहे गुणसंक्रमण. गुणसंक्रमणामध्ये त्या कर्माचं प्रकृती सत्व कमी झालं. म्हणजे जे 4 तऱ्हेचे आपण बंधाचे प्रकार लावतो, प्रकृतीबंध, प्रदेशबंध, स्थितीबंध आणि अनुभाग बंध, तर या 4ही बंधामध्ये त्या ठिकाणी हीनपणा आलेला आहे. गुणसंक्रमणामध्ये प्रकृतीच बदलली. जी अप्रशस्त प्रकृती होती ती प्रशस्त झाली, म्हणजे त्याच्या प्रकृतीमध्येच परिवर्तन झालं. गुणश्रेणी निर्जरेमध्ये गुणित रूपाने प्रदेश खाली टाकले, कर्म परमाणू खाली टाकले, म्हणून प्रदेश सत्वाची संख्या वर कमी झाली. अशा तऱ्हेने गुणश्रेणी निर्जरेमध्ये प्रदेश सत्व कमी केलं. अनुभाग कांडकातामध्ये अनुभाग सत्व कमी केलं आणि स्थिती कांडक घातामध्ये स्थिती सत्व कमी झालेलं आहे. अशा तऱ्हेचं हे 8वं गुणस्थान अपूर्वकरण गुणस्थान आपण या ठिकाणी डिटेलमध्ये बऱ्यापैकी डिटेलमध्ये पाहिलं. आणखीही आपण डिटेल पाहू शकतो, पण आपण आत्ता या ठिकाणी एवढंच आपल्यासाठी खूप झालेलं आहे. यावर कुणाला काही प्रश्न असेल तर विचारू, अन्यथा मग आपण अपूर्वकरणाचा चार्ट पाहू जो आपल्या पुस्तकामध्ये आहे. 155 पेज आहे. 155 पेजवरचा अपूर्वकरणाचा चार्ट पाहू. या प्रक्रियेवर कुणाला काही प्रश्न आहे? ठीक आहे. सुरुवातीला 4 गोष्टी जरी लक्षात राहिल्या, स्थिती कांडक घात, अनुभाग कांडक घात, गुणश्रेणी निर्जरा आणि गुणसंक्रमण, या 4 गोष्टी जरी आमच्या लक्षात राहिल्या अपूर्वकरणाच्या, तरीही आम्हाला खूप मोठा त्या ठिकाणी पुढे जाण्यासाठी चान्स आहे. स्थिती कांडक घातामध्ये एका अंतर्मुहूर्तामध्ये एक कांडक म्हणजे समजा एक कांडक हा, तर मग एका अंतर्मुहूर्तामध्ये म्हणजे फक्त एकदाच ते होईल की जेव्हा एकदाच त्या? हो, पण तो 10 वर्ष 15 वर्ष खूप वर्षे असे टार्गेट ठरवू शकतो की मला 15 वर्षांनी स्थिती कमी करायची आहे, म्हणजे त्याच्या परिणामांनी 15 वर्षाची. आता ही स्थिती कांडक घात कुणाचा जास्त मोठा होईल आणि कुणाचा कमी होईल त्यासाठी गणित आहे. थोडं बारीक घेते, आणखी थोडं डिटेल जाते प्रश्नामुळे. की एखाद्या जीवाजवळ मुळातच ओरिजिनल कर्माचं सत्व जास्त आहे, असा गुणित कर्मांशुक जीव त्याला म्हटलेला आहे, की ज्याच्याजवळ या सगळ्या कर्म प्रकृतींचं सत्व आधीच जास्त रूपाचं आहे. त्याचा स्थिती कांडक घात मोठा होईल. एक उदाहरण दिलं त्यांनी लब्धिसार मध्ये. 2 व्यक्ती खोल्या झाडतात आहे. दोन्ही व्यक्तीला सारखं टार्गेट दिलंय, समान खोल्या आहे. एकाच्या खोलीमधून कचरा जास्त निघाला आणि एकाच्या खोलीमधून कचरा कमी निघाला. असं का झालं? मुळातच तिथे कचरा जास्त असेल. हा, मुळातच कचरा जास्त होता ज्या व्यक्तीच्या रूम मध्ये, त्या व्यक्तीच्या रूम मधून कचरा जास्त बाहेर पडला पहिल्या झाडण्यात.
आणि दुसऱ्या व्यक्तीच्या रूम मध्ये कचरा मुळातच जास्त नव्हता, त्याच्यातून कमी निघाला. म्हणजे एखादा जीव पहिल्यांदा औपशमिक चारित्र्य त्यांनी प्राप्त केलं आहे आणि तो खाली आला, तर त्याच्याजवळ पहिल्यांदाच मुळात कर्म कमीच आहे. तो जर दुसऱ्यांदा श्रेणी आरोहण करेल तर त्याला स्थिती कांडक घाट छोटा केला तरी त्याचं काम होऊ शकणार आहे. पण एखादी व्यक्ती अशी आहे की जी पहिल्यांदाच त्या ठिकाणी करते आणि ती नरकामधून येऊन श्रेणी आरोहण वगैरे करणारी जर असेल, तिच्या जवळ सत्वच पहिल्यांदा मुळात जास्त असेल, तर तिला काय करावं लागेल? कांडक मोठे करावे लागतील आणि तेव्हाच ती त्या लेव्हलला पोहोचू शकेल. कारण अपूर्व अणिवृत्तीकरणात आता समान रूपाचे परिणाम करायचे आणि समान रूपाचे करायचे म्हणजे अपूर्वकरणातच पहिल्यांदा ती योग्य ते पद्धतीने त्याला ते कमी करावं लागेल. म्हणजे ज्याच्याजवळ जास्त कर्म आहे त्याला स्थिती कांडक घात हा जास्त मोठ्या प्रमाणामध्ये जास्त स्थितीचा घेऊन कमी करावा लागेल. आणि जेव्हा पहिल्यांदा करेल तेव्हा कचरा जास्त निघेल. आता आपण समजा कपडे पिळतो, कपडे पिळताना पहिल्यांदा पाणी खूप जास्त प्रमाणात निघतं आणि नंतर पिळतो आपण, जोर जास्त लागतो पण पाणी कमी निघतं, है ना. त्याप्रमाणे आता ज्याच्याजवळ मुळातच कर्म कमी आहे त्याला तेवढ्याही कर्माचा नाश करण्यासाठी जास्त परिश्रम लागणार आहे, म्हणजे विशुद्धी जास्त लागणार आहे. पण त्याच्या मुळातच आता कर्म कमी असल्यामुळे तो जे काही अनुभाग कांडक करेल तो छोटा छोटा राहील. आणि हा जो जीव आहे याला जर तेवढ्या अशा यांनी हा कमी परिश्रमात पहिल्यांदा जास्त त्या ठिकाणी त्याचा अनुभाग कांडक किंवा स्थिती कांडक घात होईल. अशा तऱ्हेने हे स्थिती कांडक घात लावून घ्यायचे. तो जीव कोण आहे त्याच्यावर ते थोडस अवलंबून आहे. प्रश्न म्हणजे मला विचारायचं होतं की एकदाच करेल का तो, म्हणजे जो कांडक रूपाने एकदाच? एकदा नाही, एका अंतर्मुहूर्तात जे ठरवलंय तेवढं करेल. परत स्थिती असेल तर परत त्याचा सहस्त्र वेळा होतो हा कांडक घात, अनेक वेळा केला जातो. अनेक वेळा कमी करून ती तेवढी लेव्हल आणली जाते. कारण पुढचं गुणस्थान आहे समान परिणामांचं अणिवृत्तीकरण गुणस्थान. त्यामुळे याला सगळ्यांच्या सोबत येण्यासाठी जेवढं आवश्यक आहे तेवढं याला इथे करावं लागतं. म्हणजे एकच होईल असं नाहीये. म्हणजे इथे छोटे छोटे अंतर्मुहूर्त घ्यायचे आणि छोट्या छोट्या अंतर्मुहूर्तामध्ये तो ती विशिष्ट पद्धतीने ते कमी करतो आहे. बर. आता आपण अपूर्वकरणाचा चार्ट बघू. 155 पेजवरचा. अपूर्वकरणामध्ये गती कोणती राहील? मनुष्य गतीच राहील. नंतर इंद्रिय कोणतं राहील? पंचेंद्रिय. काय? रस काय? रस काय? योग? औदारिक काय योग? औदारिक आणि मनाचे आणि वचनाचे. मनाचे आणि असे वचनाचे. 9. 4 मनोयोग, 4 वचन योग आणि 1 औदारिक काय योग. वेद? तिन्ही वेद असू शकतात. कारण श्रेणी आरोहण करताना कोणताही भाव वेद चालू शकतो. फक्त वेदाचा प्रश्न कुठे येईल? जर तो मनःपर्यज्ञानी असेल तर परत आपल्याला पुरुष वेद पाहावा लागेल. आणि परिहार विशुद्धी चारित्रवाला असेल तरीही आपल्याला पुरुष वेद पाहावा लागेल. हा. आणि परिहार विशुद्धी चारित्राचा अपूर्वकरणात राहत नाही. 6वं 7वंच त्याचं गुणस्थान आहे, त्यामुळे तिथे राहणारच नाहीये. आणि मनःपर्यज्ञानी राहू शकतो पण त्याला आपल्याला 1 वेद पाहावा लागतो, बाकी ठिकाणी 3 वेद. कशाय? संज्वलनचे 4 आणि 9 कशाय? 9 कशाय? ज्ञान? ज्ञान 4. केवळ ज्ञान नाही राहणार. केवळ ज्ञान नाही राहणार. मती, श्रुत, अवधी, कुअवधी पण नाही राहणार. कुअवधी पण नाही आणि केवळ ज्ञान नाही. बाकी 4 ज्ञान राहतील. दर्शन? 3. लेशा? शुक्ल लेशा फक्त.
शुक्ल लेशात राहील. भव्य भव्यच राहील. भव्य राहील. भव्यच राहील. सम्यक्त्व क्षयिक किंवा औपशमिक. हा, क्षयिक किंवा औपशमिक. संज्ञी संज्ञीच संज्ञीच आहे. आहारक आहारक आहारकच आहे. गुणस्थान स्वकीय. हा, स्वकीय. जीव समास संज्ञी पंचेंद्रिय. पर्याप्ती साहित्य नाही. साही आहे पर्याप्ती. प्राण 10. दाही आहे. संज्ञा संज्ञीच संज्ञा 4. आहार गेलेली आहे. आहार गेली भय आणि आहे. पण गेली. भय जाते. नाही, भय 8व्यात जाणार आहे म्हणून इथे भय आहे म्हणून पुढे जाणार आहे 8व्यात. उपयोग 4 ज्ञानाचे, 3 दर्शनाचे. दर्शनाचे असे 7 उपयोग. ध्यान एकच आहे, ध्यान. शुक्ल ध्यान. शुक्ल ध्यान 1. आश्रव काल आपण आश्रव पाहिला तसा. 13 कषाय आणि 9 योग. 13 कषाय असा 9 योग 22 प्रकारे आश्रव आहे. जाती मनुष्य संबंधी 14 लाख जाती आणि कुल मनुष्य संबंधी 14 लाख कुल कोटी. अशा प्रकारे हे पाहिलं. भाव आपण लावलेले आहे या गुणस्थानाचे. त्यामुळे आपण इथे आज थांबूया. उद्याला प्रश्नोत्तरी याच्यावरची. जीवस्थान आणि जीव समास मध्ये काय फरक आहे का काही? जीवस्थान काही तर फरक नाही. समासच म्हणता येईल त्याला. एकच एका अर्थी शब्द आहे ना? हो, एका अर्थीच तर वाटतो. म्हणजे काही असं वाटतं त्या का वेगळं? कुठे जीवस्थान शब्द वापरलेला असतो, कुठे जीव समास. म्हणून विचारलं की जीवस्थान आणि जीव समास मध्ये. जीवस्थान मला वाटते गुणस्थानासाठी वापरल्या जातात. जीवस्थान हो का? जीवस्थान गुणस्थानासाठी वापरल्या जाते वाटते. थोडं पाहावं लागेल. जीव समास. बरं, बघता येईल. गुणस्थानासाठी बहुतेक जीवस्थान वापरल्या जाते. तरी पाहावं लागेल. बर. जिनवाणी के ज्ञान दे तुझे लोकालोक. सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ भो. नमो हरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोये सव्वसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.